की विविध चळवळीत संवाद हवा हे आम्ही विषय का सुचवलं. बरं, हे खुली चर्चा आहे आणि ह्याला आम्ही काही नियम ठेवलेत. त्यामुळे आपल्याकडे माईक फक्त 3 मिनिटापुरता आहे, जास्तीत जास्त 5 मिनिट. बरं का. तर हे खुली चर्चा घेण्याचे कारण असं आहे की हे जे एजेंडा तयार केलं त्यात बरेच लोकांना असं वाटलं की आपण त्यात नाही आहे. ह्या एजेंडामध्ये आपली आवाज नाही आहे, आपण नाही आहे. आणि म्हणून चैनिका आणि आम्ही सगळेजण चर्चा करून स्त्रीमुक्ती, कारण त्या पण समन्वय समितीमध्ये आहे, आणि चर्चा करून आम्ही निर्णय घेतलं की ह्याच्यासाठी आपण जागा द्यावं. परंतु ते जागा कोणीही भाषण देतील असं नसून, प्लेनरी नसून, लोकांना बोलायला माईक देणं हे आमच्या डोक्यात होतं. त्यामुळे जे कोणाला वाटतं की नाही हे चुकीचं आहे, आमची आवाज पण पाहिजे होतं, का नाही आहे, काय करायला हवी हे आपला आवाज परत ह्यात आणायला, ह्या परिषदेत आम्ही पण होतो ह्याच्याबद्दल नोंदवायला मला असं वाटते गरजेची आहे. त्यामुळे हात वरती करा. मी एकच दोन दोन ओळी मला म्हणायचे आहेत, और मैं हिंदी में बोलती हूँ क्योंकि वो मराठी में बोली है कि बोलना जितना ज़रूरी है उतना सुनना ज़रूरी है. तो ये हमारे सबके लिए सीखने का समय है. हम सबको सुनेंगे और वो जो बोले उसकी प्रतिक्रिया जहाँ तक ना हो वैसा ना करें, अपनी बात बोले. क्योंकि कोई भी बोलता है तो हमारे दिमाग में बहुत सवाल आते हैं, हमको अपना क्लियर करना होता है, हमको बताना होता है, लेकिन कभी कभी सुनना बहुत ज़रूरी है. तो ये इस तरह का एक्सरसाइज है. ये एकमात्र एक्सरसाइज नहीं है. सुकाणु ने ये बोला है कि पूरे परिषद पर एक फीडबैक, इवैल्यूएशन सब कुछ होगा. नई सुकाणु समिति बनेगी, ये सब मालूम है. हाँ, वो जब हम करेंगे तब हम और चर्चा करेंगे. लेकिन ये सही में ये जो प्रेजेंटेशन था उसमें ये कहा गया कि किस तरह की हमें आपसे अपेक्षा है. तो ये भी कहीं ये है कि गिले हैं, शिकवे हैं, ज़रूर बोलिए पर सुनिए. नमस्कार सर्वांना. नाव प्रज्ञा पवार. आम्ही रायगड जिल्ह्यातून आलेली आहे. आजचा विषय आहे की चळवळीमध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे का. तर मी म्हणते की हो, नक्कीच पाहिजे. कारण का आजचं आपण उदाहरण बघितलं तर आपल्या म्हणजे आज 800 लोक इथं आलेले आहेत. तर प्रत्येक संस्था वेगवेगळ्या याच्यामध्ये काम करत असताना सुद्धा जे कोऑर्डिनेशनमुळं जे काही झालं आहे ते आजचं आपण या परिषदेमध्ये किती लोक उपस्थित आहेत, वेगवेगळे संस्था, वेगवेगळे विचार, वेगवेगळे लोक, वेगवेगळी संस्कृती इथं आपण बघतोय. आणि इथं विचार मंचावर जे आपण जे हे करतोय हे सगळं साधी गोष्ट नाही. हे कोऑर्डिनेशन असेल तरच एवढं मोठं परिषदेचं आयोजन इथं झालेलं आहे. आणि या आयोजन तर झालेलं आहे, परंतु इथे काही मुद्दे येणार आहेत ते सुद्धा उद्या आपल्याला डिसिजन घेण्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. म्हणून माझ्या मते कोऑर्डिनेशन हे असायलाच हवं. नमस्कार सर्वांना. आजचा आपला दुसरा दिवस आहे गटचर्चेचा आणि आजचा विषय आहे एकजुटीसाठी विविध चळवळीत संवाद हवा. सकाळपासून माझं नाव निशा भोसले, मी सोलापुरातून आलेली आहे. तर आपण कालपासून सगळेजण हेच म्हणतोय की आपण विविध गट निर्माण केले पाहिजे आणि त्याचा रेटा लावला तरच समाजामध्ये आपलं काम पुढे जाणार आहे. तर मग शेवटी आपली ताकद मर्यादित असणार आहे महिला परिषदेची. पण समविचारी म्हणजे आपण राजकारणी लोक म्हणतात मिनिमम समान कार्यक्रम किंवा काही ठराविक मुद्द्यावर आपण एकत्र येतो. तसं अनेक ठिकाणी काम करणारे लोक आहेत, अनेक ग्रुप आहेत. कायद्याचं बोला, संविधान संवादक, अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याकडे समाजामध्ये परिवर्तनाच्या दिशेने समाजामध्ये बदल होईल असं आणि समाज प्रगतीकडे जाईल असं विचार करणाऱ्या अनेक संघटना काम करत आहेत. आपलं काय आहे की मी माझ्या गटात मी शहाणा, त्याच्या गटात तो शहाणा, त्याच्या गटात तो शहाणा. तर असे 10 शहाणे आपण एकत्र करून त्यांचा शहाणा ग्रुप बनवावा आणि बाकीचे तळागाळातले जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून जर तुम्ही समाजाच्या प्रश्नांशी भिडलात आणि लढलात
तर कालपासून जे आपल्याला वक्ते सांगत आहेत की आपल्याला मुकाबला करायचा असेल तर मोठ्या संख्येने, जेणेकरून लक्ष द्यावंच लागेल, दुर्लक्ष करताच येणार नाही, अशा पद्धतीच्या सावतर संघटना आपल्याला मिळून एकत्र काम करावं लागेल. हा विषय ठेवला त्याबद्दल धन्यवाद. कारण एका गावात आम्ही आमच्या सोलापुरात समविचारी संघटन स्थापन केलेलं आहे. कुठल्याही प्रश्नावरती 7-8 संघटना एकत्र येऊन काम करतो. तर हे वर्क होऊ शकतं. म्हणून याबद्दल आपल्याला हे करता येणं शक्य आहे. धन्यवाद. सर्वांना दुपारच्या जेवणानंतरचं हे सत्र आहे, खुली चर्चा. याच्यामध्ये सर्वांनी मी वासंती मुळे, हॅलो मेडिकल फाउंडेशन अंदूर या संस्थेतून आली आहे. एकंदरीत म्हणजे सर्वांना याच्यामध्ये सहभागी होता होतं. हा एक चांगली म्हणजे एक संधी आहे सर्वांना. आणि आत्ता दोघींनी याच्या अगोदर सांगितलं की संवाद आणि कोऑपरेशन, एकमेकांमध्ये कम्युनिकेशन हे फार महत्त्वाचं आहे. आज आपण इथं आलो, 2 दिवसामध्ये उद्या आपण राहणार आहोत. खूप गोष्टी, खूप नवीन नवीन विचार, अभ्यास मांडण्याची पद्धती आणि जे काही आत्तापर्यंत 50 वर्षाचा इतिहास ह्या स्त्रीमुक्ती परिषदेचा, त्याच्यामध्ये व्यक्ती म्हणून, एक संस्था संघटना म्हणून, शासनाच्या पातळीवर जे काही बदल, जे काही धोरणात्मक आले, त्याची सगळी माहिती आज आपले शिदोरी एक आपल्यासोबत आहे. आणि ही पुढे अशीच राहावी, याच्यामध्ये वाढ व्हावी की जेणेकरून आपलं जे एक उद्देश आहे स्त्रीवादी दृष्टिकोन, तो दृष्टिकोन शेवटपर्यंत सातत्यानं ते पूर्ण होण्यासाठी सर्वांची ती एक लढाई म्हणण्यापेक्षा एक चांगल्या पद्धतीची एकी आपण त्यासाठी पाहिजे. आणि याच्यासाठी आपण सातत्यानं आपल्या विभागात, ठीक आहे, आम्हाला सोलापुरात आम्ही राहतो, धाराशिवसारख्या जिल्ह्यात, आम्हाला इथपर्यंत पोहोचणं कदाचित अवघड आहे. परंतु त्या बाजूला जी आपण सगळी मंडळी राहतो, अगदी छोटी संस्था असो की फार मोठी संस्था असो, फक्त आपलं उद्दिष्ट काय, आपण आपल्या कामाकडे प्रामाणिकपणे, आणि आपला एक उद्देश जो आहे तो अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, स्तुत्य असा आपला उद्देश आहे की आपल्याला त्याच्यातून महिलांचे जे सामाजिक प्रश्न आहेत, अगदी शिक्षणापासून पाण्यापर्यंत असतील, त्या प्रश्नावर आपण सगळ्यांनी भिडलं पाहिजे. आणि फक्त बोलून चर्चा करून काही गोष्टी थांबणार नाही. त्याच्यासाठी प्रत्येकाने लिखाण केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, की जेणेकरून ह्या चळवळीमधून ज्या काही म्हणजे त्या अभ्यासू मंडळी आहेत त्यांचं पण आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन पाहिजे. आणि हे जर झालं तर ही जी साखळी आहे ती सातत्याने अशीच जोडत राहील, असं एक मला वाटतं. दुसरं एक असं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला की काही संस्था संघटना अनेक वर्षापासून काम करत असताना आपण हे सगळी जी खोटाटोप चाललेली आहे की आपल्या एक विचारांचा, आपल्या मतमतांचा एक लेखाजोखा या ठिकाणी घेतला जावा आणि त्याची कुठंतरी नोंद पण केली जावी की प्रत्येकाला मत आहे, त्या प्रत्येका मताचा आदर केला जावा आणि त्या मताला कुठंतरी एक व्यासपीठ मिळावं, अशा पद्धतीनं आपण ही जर चळवळ उभी केली तर नक्कीच याच्यामध्ये आपण यशस्वी होऊ असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद. मी शरयू कोयंडे, भारतीय महिला फेडरेशन ठाणेकडून आली आहे. स्टार्टिंगपासून आपण महिला समितीमध्ये किंवा महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदची सुरुवात जी झाली, जानेवारीपासून आपण एकत्र आहोत, बांधणी करत आहोत, वेगवेगळे विषय घेऊन त्यावेळेसही गटचर्चा झाली, ते करून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. हा एक आनंदाचा आपण पल्ला केलेला आहे, त्यासाठी सगळ्यांच्या आधी आभार. आणखीन मी सगळ्या संस्थांना खूप आभार मानते प्रत्येकाचे, कारण की सामाजिक प्रश्न ही जी आहे ही मूठ बंद करून आपण बघू शकत नाही. त्या मुठीतनं आपलं ते उघडलं पाहिजे. त्याप्रमाणे आपण व्यक्ती आहोत. आपण व्यक्ती म्हणून जर असे राहिलो तर आपण सगळ्यांचे प्रश्न दिसतील. दुजाभाव प्रत्येकाचा असतो नसतो, आपण प्रत्येकाला सांभाळून घेतलेला आहे का की आपण आपलं ब्रीदवाक्यच ठेवलेलं आहे, स्वातंत्र्य, समता, विविधता, आणखीन एकजुटता. त्यामुळे प्रत्येकाला धरून आपण चाललेलो आहोत. ही पहिलीच परिषद आहे, त्यामुळे काही उणेदुरे असू शकतात, पण ठीक आहे, आपण ते धरून पुढे आलेलो आहोत. त्यातनं आपण वेगवेगळ्या उपाय शोधत आहोत की आपण सगळ्यांपर्यंत कसे पोहोचू. आज जेव्हा सामाजिक प्रश्नांसोबत काम करतो, आपण सगळ्या स्तरापर्यंत गेलेलो नाही आहोत. आज जसे आम्ही LGBTQचे जे विषय आहेत ते आम्हाला इथपर्यंत माहीत नव्हते, किती तळागाळातले किती आहेत ते. सेक्स वर्करचे प्रश्न आम्हाला माहीत नव्हते, ते किती तळापर्यंत बनतात. त्या समोर आल्या, त्यांनी बाजू मांडली, जसे शेतकऱ्यांची बाजू मांडतील. कुमार केतकर सरांचं पण सकाळचं लेक्चर खूप छान झालं, सगळ्यांचेच लेक्चर्स खूप छान झालेत. त्यामुळे मी ह्याचे खूप आभार मानते आणि अशाच परिषदा आपण घ्याव्या, ह्याच्यासाठी मला सगळ्यांचे आभार मानायचे. थँक्यू.
नमस्कार, माझं नाव सुषमा शिवरुद्र आकुसकर. मी बीड जिल्ह्यातून आलेली आहे. चळवळीत संवाद हवा, कारण गावागावात गल्लोगल्लीतल्या महिलांपर्यंत ही चळवळ या सेफ्टी ऑडिटमुळे म्हणा किंवा आपल्या बैठकांमुळे पोहोचलेली आहे. व माझ्यासारख्या वैचारिक विचारांच्या, सामाजिक विचारांची एक साधारण घरातली एक साधारण गृहिणी या एवढ्या मोठ्या महाराष्ट्र राज्याच्या चळवळीचा एक भाग होण्याचं भाग्य माझ्या नशिबी आलं आणि खरंच मला ते पुढं नेण्याची इच्छा आहे. स्त्रियांविषयीची जी तळमळ असणाऱ्या सामान्य स्त्रिया या महाराष्ट्र राज्याच्या चळवळीत जोडल्या गेल्यात व माझ्या विचारांची प्रगल्भता अजूनच वाढली या चळवळीत आल्यामुळं. नेमकी ही चळवळ काय, कशासाठी काम करते हे आज सकाळपासून अगदी म्हणजे बैठकांमध्ये प्राथमिक स्वरूपात कळालं होतं, पण कालच्या सत्रापासून आणि आता उद्यापर्यंत बी त्याची खोली काय असणार आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे. किंवा अजून मी खूप साऱ्या गोष्टी इथं शिकल. माझ्या भागातले अनेक प्रश्न मला इथं समोर दिसले. ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून आमचा जिल्हा प्रसिद्ध आहे. खूप साऱ्या समस्या आहेत, खूप साऱ्या गोष्टी तळागाळातल्या इथं करायला भेटल्या. माझं जे कार्य आहे मागच्या 10-15 वर्षापासून ते फक्त गावापुरतं मर्यादित होतं आणि आता लक्षात आलं आहे की त्याची खोली फार खोलवर आहे आणि नक्कीच या चळवळीच्या माध्यमातून मला खूप साऱ्या वैचारिक बुद्धिमत्ता असणाऱ्या, प्रगल्भ बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तींचं मार्गदर्शन भेटेल. मानवलोकच्या वतीनं मला इथं संधी भेटते आणि खूप साऱ्या गोष्टी नव्या नव्या मला अजून करायला आवडतील आणि समाजामध्ये खूप चांगला विचार माझ्याकडून अजून जाण्याची शक्यता आहे. माझ्यामार्फत अनेक महिला मी या चळवळीत जोडण्याचा नक्कीच 100% प्रयत्न करीन. प्रश्न आणि ज्या खोलवरच्या समस्या आहेत त्याचं गांभीर्य माझ्या लक्षात आलेलं आहे आणि या चळवळीचा भाग होण्यासाठी आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जे परिषदचा मूल्यमापन करायला, त्याच्याबद्दल बोलायला वगैरे वगैरे त्यांनी स्पेशल जागा ठेवलेल्या आहेत ना, नंतर आहे ते काहीतरी वेगळं पद्धतीनं करणार आहे जे कोणी लोक आलेत त्याच्यासाठी. बरं, तर आम्हाला ज्या लोकांना असं वाटतं की त्यांची आवाज इथं नाही आहे, ह्या परिषदामध्ये नाही आहे, ह्या परिषद घेताना आमच्याकडनं चुकलं, तर असं प्रकारचा जर आम्हाला थोडं चर्चा करता आला तर आपल्याला मग हे चळवळी सगळं एकत्र कसं करायचं आणि त्यांच्या विषयपर्यंत आपण पोहोचायचं कसं, कोणालाही वंचित न करता, कारण स्त्रीमुक्तीवादी विचारमध्ये कोणालाही वंचित ठेवायची विचारसरणी नाही आहे, नसावी. त्यामुळे असं प्रकारचं आम्हाला ऐकायचं होतं, तेही तुम्ही थोडं लक्ष ठेवून प्लीज बोला. मी अर्चना पाटील, जळगाव जिल्हा महिला असोसिएशनमधून आलेली आहे. तुमचाच मुद्दा घेऊन मला इथे एक ठरावासाठी मुद्दा मांडायचा आहे. आम्ही ग्रामीण भागात पण बचत गट चालवतो, तर त्या महिला म्हटल्या तुम्ही परिषदेला जाताय पण आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, तर आमची एक समस्या आहे ती तिथे मांडा. ती समस्या म्हणजे शेतीत त्या एकल कुटुंबामधली जी महिला आहे ती तिच्यावरच ते कुटुंब अवलंबून असतं, पण ती शेतात काम करून ती मशागत करून उत्पन्न काढते, पण आज कुठल्याही मालाला भाव नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्यायचं तर 5 लाखाची कपाशी झाली तर तिला 2.5 ते 2.25 लाख रुपये खर्च लागलेला असतो. तिच्या ज्या खतं, बियाणे, बिजवाई याचे एवढे भाव वाढून गेलेले, त्या मोबदल्यात तिची मजुरीसुद्धा त्यातून निघत नाही. तर जो भाव मिळतो तो काहीही नाही, शून्य आहे असं म्हटलं तरी चालेल. मग त्या स्त्रीचं म्हणणं आहे जर आम्हाला आमच्या कामाची साधी मजुरीसुद्धा मिळत नाही तर मग आमचे प्रश्न कोण मांडेल. तर हे तुम्ही ठरावात मांडा की शेतीमालाला एक स्पष्ट भाव हवा, कंपल्सरी. आता शेतकी संघातून सुद्धा काही वेळेस भाव जाहीर करतात ते, पण तिथे गेल्यावर सुद्धा शेतकऱ्यांची पिळवणूक होते. ते म्हणतात 3 कॅटेगरीमध्ये तुमचा माल घेतला जाईल, त्यातून त्यांची गाळण केली जाते, टेस्ट केल्या जातात आणि शेवटी भरलेलं कपाशीचं ट्रॅक्टर, सोयाबीनचं ट्रॅक्टर ते रिजेक्ट करता मॅडम. अशा वेळेस त्यांना ते ट्रॅक्टर घेऊन व्यापाऱ्यांकडे जावं लागतं आणि व्यापारी त्याची वेठीच धरून कमी किमतीत तो माल घेतो. म्हणजे तिच्या कष्टाला कुठलंही मूल्य मिळत नाही आहे.
तर मी हे जे आपले 20 ठराव तयार झालेले आहेत त्यात तुम्ही हा मुद्दा मांडा की शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव ठरवून द्यावा व तो द्यावाच, कुठल्याही मध्ये कंडिशन टाकू नका तुम्ही, नाहीतर हा देश रसातळाला जाईल. कारण आता त्याची सुरुवात झाली आहे. केळीचे भाव 300 रुपये आणि केळीच्या लागवडीला जो खर्च लागतो त्याचा जर विचार केला तर लोक ट्रॅक्टर फिरवत आहेत बागांमध्ये. ऊसाचे भाव कमी आहे, कपाशीचे भाव कमी आहे, सोयाबीनचे भाव कमी आहे. तर मी त्या ग्रामीण महिलांच्या वतीने, शेतकऱ्याच्या वतीने इथे मुद्दा मांडू इच्छिते. धन्यवाद. मी सुहासिनी कावळे परभणीहून आलेली आहे ताई. आजची आपली हे 2 दिवसाची 3 दिवसाची परिषद झाली. अतिशय चांगले वक्ता आले, बोलले आणि तुमचे ठराव पण अतिशय चांगले आहेत. म्हणजे ते आपण त्या ठरावासाठी पाठलाग करण्यासाठी नेहमीसाठी आता काहीतरी आणखीन एक संघटना म्हणा किंवा तुमच्या मुंबईमध्ये अशी संघटना स्थापन करा की प्रत्येक जिल्ह्याशी तुमचा संबंध असावा. त्या निमित्तानं 2 महिने हो 3 महिन्याला एक 3 मंथली मीटिंग ठेवा. आणखीन मुद्दे एवढेच नाही, 20च नाही तर आणखीन बरेचसे प्रश्न आपल्याला उद्भवतील. त्यासाठी कोऑर्डिनेटर राहावं एवढंच मला इथे म्हणायचं. हां, हॅलो, मी शाहिना पठाण, स्त्रीमुक्ती संघटना आणि मानस फाउंडेशन बुलढाणा. विषय आहे विविध स्तरामध्ये चळवळी काम करत आहेत, त्यांच्यामध्ये संवाद असला पाहिजे आणि नक्कीच असला पाहिजे. कारण शोषणमुक्त व्यवस्थेसाठी किंवा शोषणमुक्त समाजासाठी चळवळी ह्या काम करत असतात. कारण समाजामध्ये, व्यवस्थेमध्ये सामाजिक, आर्थिक, बौद्धिक, शैक्षणिक आणि काय म्हणतात त्याला, अशा बऱ्याच प्रकारचं शोषण हे सुरू असतं. आणि ह्या शोषणासाठी वेगवेगळ्या चळवळी ह्या आपापल्या ठिकाणी कार्यरत आहेत. अगदी चांगलं कार्य काही चळवळींचं सुरू आहे. मग अशा वेळेस आपापल्या दिशेने त्या वेगवेगळे काम करत असतात. परंतु सगळ्याच चळवळींचा उद्देश मात्र एकच आहे, शोषणमुक्त व्यवस्था निर्माण करणे. इथे कोणत्याही प्रकारचं शोषण मानव जातीचं झालं नाही पाहिजे. मानव मुक्तीसाठी ह्या चळवळी आहेत. आणि एकटं केलं म्हणजे मग त्याचं बळ कमी होतं. जसं सांगितलं जातं की सर्व धर्मांचं सार एकच आहे. धर्म है अनेक जिनका सार वही है, पंथ है निराले सबकी मंजिल तो एक आहे. म्हणजे अशाच पद्धतीचं चळवळी जरी आपापल्या क्षेत्रात काम करत असल्या तरी त्या शोषणमुक्त मानवासाठी काम करत आहेत. आणि म्हणून एकजूट होण्यासाठी, आपल्या कार्याला अजून बळ मिळण्यासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी सगळ्यांना संघटित होणं गरजेचं आहे, वाद न करता. कारण की उद्देश एकच आहे, आपला विजन एकच आहे, आपली दिशा वेगवेगळ्या असतील परंतु जायचं आपल्याला तिथेच आहे जिथे शोषणमुक्त आनंदी मानव समाज निर्मिती होणार आहे. थँक्यू. हॅलो, खरं तर सर्व विषय मांडलेले आहेत, परंतु स्त्रियांच्या मानसिक आरोग्याचा जो विषय आहे. नाव सांग बाळ. मी सुनंदा तिडके, जालना, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना. मेंटल 60% स्त्रियांना कधी ना कधी मानसिक डिप्रेशनला सामोरं जावं लागतं. आणि पुण्याच्या बहुतेक आपल्या भगिनी आहेतच. तथापिचा एक सर्वे आहे की 10 पैकी 6 मुलींचं लहानपणीच सेक्शुअल हॅरेसमेंट होते, शोषणाला त्या बळी पडतात. आणि एका सर्वेमध्ये पुढे आलेलं आहे की जेव्हा ह्या बळी पडतात त्यावेळेस, जेव्हा त्यांची 40-45 येते त्यावेळेस त्या गोष्टी त्यांच्या मानसिक ह्याच्यावरती तोच विचार करून विपरीत परिणाम होतो. म्हणून मानसिक आरोग्याचा जो स्त्रियांच्या महत्त्वाचा विषय आहे. ह्या सगळी दुनिया सुपरवुमन आहेत, ह्या सगळ्या घरी करतात, बाहेरही A to Z सगळ्या, प्रत्येकीला ते अंगावर टाकल्या जातं, मग त्या सगळ्या सुपरवुमन बनतात आणि मग एक वेळेस ही स्थिती येते. तर मानसिक आरोग्याचा एक आहे. महागाईचा एक ठराव, खूप महागाई वाढलेली आहे, स्त्रियांचा अदृश्य श्रम वाढलेला आहे. पुरुष लोक बहुतेक ग्रामीण भागात, शहरी भागात काम करत नाही, व्यसनाला बळी पडलेले आहेत आणि महागाईचा सर्व बोजा स्त्रियांवर पडला आहे. आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमधून माहितीच्या अधिकारात पोलीस अधीक्षकाकडून माहिती घ्या, अनेक स्त्रिया गायब आहेत. म्हणजे त्यांचा शोध त्यांच्या घरी जेव्हा घरी गेलं
ते म्हणतात आम्हाला शोधायचं नाही. शोधत शोधत कुठं गेल्या. आता संघटनेतलं हे असेल तर तिथपर्यंत जाऊन चौकशी केली, पोलीस स्टेशनला अर्ज करणं. तर महाराष्ट्रामध्ये अनेक स्त्रिया गायब आहेत. त्याचा एक, त्याही आपल्याच आहेत. कुठे गेल्या, काय गेल्या, त्याचा एक शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. एवढंच सांगते. आपले धन्यवाद. धन्यवाद. मी सत्यभामा तिटमे, अंगणवाडी कार्यकर्ती संघटनेच्या आमच्या निशाताईंबरोबर मी आज 85 सालापासून काम करत आहोत आणि श्रीमुक्तीचा पण लढा नेहमी आम्ही देत आहोत. तर आजचा आनंद एवढ्या संघटना एकत्र आल्यामुळं एवढा खूप मोठा आनंद होतो आहे. आणि अशाच परिषदा आणि चांगल्या कार्यानं मोठं सगळ्या जे ठरावात आपले जे विषय दिले जातील तर एक आम्ही संघटना चालत असताना आम्ही आता आमचं अंगणवाडी सेविका म्हणून आमचा 65 वय दिलं गेलं आहे रिटायरमेंटला. तर ह्या रिटायरमेंटसाठी आम्हाला 0 म्हणून संबोधलं जातं आहे. आता आमची सर्व्हिस 45 वर्षे सर्व्हिस झालेली आहे. तरी त्याच्यात आम्हाला म्हातारपणाची काठी काहीतरी मिळावा अशी अपेक्षा आहे. तरी पण शासन दरबारी आम्ही नेहमी लढत असतो, परंतु शासन तयारच होत नाही. त्यासाठी हायकोर्टानं पण निकाल दिलेला आहे. त्या हायकोर्टानं निकाल देऊनही 3 वर्ष झालेले, तरी पण ते आपलं शासन तयार होत नाही. तर त्यासाठी हाही ठराव त्याच्यात घ्यावा अशी आमची विनंती आहे. आणि आपल्या हा नेहमी सगळ्या ज्या लैंगिक संबंधात आज जे विषय झाले, कालचे विषय झाले, आरोग्याविषय झाले, हे सुद्धा या ठरावात यावा अशी माझी विनंती आहे. आणि माझे 2 शब्द संपवते. थँक्यू. 1 मिनिट. नरसुबाई मगचा, भारतीय महिला फेडरेशन, मुंबई. आपण कालपासून चांगलं संवाद सगळं काही आपण ऐकतो. मी आजच ऐकले भवितव्य अस्वस्थ जगाचे. केतकर सराने चांगला मुद्दा मांडला. आपण सर्वांविषयी बोलतो, परंतु ज्येष्ठ नागरिकांच्या विषयी याच्यामध्ये काहीच उल्लेख नाही. मग त्यांचं काय? सरकार तर त्यांच्याकडे लक्ष देतच नाही आहे. ते काम करून करून वृद्ध होतात. केतकर सराने सुद्धा सांगितलं त्यांचं भवितव्य काय. आता या आईने सांगितलं. मग त्यांच्यासाठी रोज पेपरात आपण वाचत असतो, वृद्ध ज्येष्ठ नागरिकांना 1,500 रुपये आम्ही देणार. मग ते देणार की नाही आहे? मग हा एक मुद्दा. मग याच्यासाठी आपण लढायला पाहिजे. सगळ्यासाठी आपण लढतो, आपण संघर्ष करतो प्रत्येका विभागामध्ये. म्हणून माझा एकच मागणी आहे की याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचं समावेश व्हावं, त्यांना न्याय मिळावं, हीच माझी मागणी आहे. आणि मला वाटतं आपलं मी 2 शब्द सांगितले, तुम्ही सर्वांनी याच्यामध्ये सहभाग व्हावं. लवकरात लवकर ज्येष्ठ नागरिकांना मानधन मिळावं. आणि हेच एवढंच मी 2 शब्द बोलतो. नमस्कार. विचारवेध असोसिएशन या संघटनेतर्फे मी इथे बोलते. आपलं नाव? माझं नाव सरिता आव्हाड. तर 16 साली अंदाजे हे सुरू केलं आम्ही विचारवेधची ॲक्टिव्हिटी. त्यावेळी आमच्या डोळ्यासमोर असं होतं की निरनिराळ्या पुरोगामी संघटनांसाठी हे एक विचारपीठ व्हावं की जिथे ते फ्रीली आपले विचार व्यक्त करतील. पण मला असं लक्षात आलं 10 वर्षानंतर आता लक्षात येते की तितकं आम्ही एकत्र आणू शकलो नाही. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की एक समान कार्यक्रम कायमसाठी देणं, 1 वर्षभरासाठी तरी देणं हे आवश्यक आहे. आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोक जोडले जातील. म्हणजे फक्त विचारांनी हो तुमचंही छान माझंही छान असं होतं, पण ते प्रत्यक्ष ठोस अशी एकत्र येणं हे कार्यक्रमामार्फत होईल. आणि एक शेवटी एकच मुद्दा सांगते की मी ज्या सोसायटीत राहते तिथून मी एकदा योगासनाच्या क्लाससाठी 7 वाजता बाहेर पडले. तेव्हा एक मध्यमवयीन बाई आणि तिची 3 मुलं अशी तिथे उभी होती. मी परत आले क्लास संपवून तरी ती तिथेच उभी होती. म्हणून मी चौकशी केली की काय, तर ती सोलापूरहून नवऱ्याशी भांडून 3 मुलांना घेऊन इथे आली होती. आणि तिला कोणीतरी सांगितलं की आमच्या सोसायटीत काम मिळतं. मग म्हटलं अगं ती 3 मुलांचा कट नाही मिळणार तुला राहायला, तू एकटी राहशील, पण ही 3घांचं काय करणार.
मी राहीन इथेच कुठेतरी. म्हटलं असं नाही. मग मी फोनाफोनी करायला सुरुवात केली की ह्यांना कुठे पाठवता येईल. तेव्हा माझ्या लक्षात आलं की असं कुठलंच ठिकाण नाही आहे पुण्यात की अशी जी बाई येते जिला लगेचची गरज आहे तिच्यासाठी कुठलीही संस्था पुण्यात अवेलेबल नाही. शेवटी एक वृद्धाश्रम चालवणारी संस्था होती, त्या म्हणल्या द्या पाठवून माझ्याकडे. मग मी त्यांना घेऊन गेले, तिथे ते झालं. पण तेव्हा लक्षात आलं की एखादी डिरेक्टरी जर असेल आपल्याकडे की निरनिराळ्या संस्था, त्यांचे फोन नंबर्स आणि ते काम काय करतात ह्याचे समजा एखादी डिरेक्टरी मिळाली तर आपल्याला म्हणजे कळेल की अशा आता ही समोर बाई आहे, तिला मी घेऊन जाऊ कुठे, आणि तिला मला असंच रस्त्यावर तर सोडायचं नाही आहे. कारण 5-6 वर्षाची मुलगी होती तिची, ती दिसायला खरंच गोड होती आणि आपण हे गोड सगळं नसली होतं. तर माझ्यासारखं त्यांना व्यवस्था करणार नाही का नाही, तुम्ही? तसं नाही मला म्हणायचं. हे अस्त्री मुक्तीवादी विचार आहे. नाही नाही, मला त्या क्षणी काय I'm वाटलं ते just सांगते joking. की अरे असं ह्यांना नीट प्रोटेक्शन मिळालं. गॉट युअर पॉइंट. अच्छा, एक डिरेक्टरी आहे बॅगेत बरं का, ते पण थोडा बघा. हा ते अक्षरावाले सांगतील. डिरेक्टरी बॅगेत नाही आहे, पण फ्री डिरेक्टरी पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कुठे कुठे कोण काम करते त्यांचे आत्ते लेटेस्ट नंबर्स आहेत. सगळी डिटेल नाही आहे कारण तेवढा जागा नाही आहे, पण सगळे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहे ज्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि ज्याच्यामध्ये राहायला सोय आहे की नाही, वन स्टॉप सेंटर आहे, जे प्रोटेक्शन ऑफिसर्स आहे त्या सगळ्यांचे नंबर्स आहे. तशी डिरेक्टरी आहे आणि ते फ्रीमध्ये आहे. तर प्लीज तुम्ही सगळे पिकअप करा आणि घेऊन जा. बाहेर आहे टेबलावर अक्षराचा स्टॉल आहे. इथे मी माझं नाव क्रांती अग्निहोत्री डबीर. मी 2 भूमिका घेऊन उभी आहे इथे. एक तर स्त्री चळवळीची कार्यकर्ती म्हणून आणि इकोनेट संस्था जी भटक्या विमुक्त समुदायाच्या बरोबर काम करते, अशा दोन्ही भूमिकांमध्ये मी इथे उभी आहे. आणि एक ऑनलाईन परिषद झाली होती भटक्या विमुक्त समुदायाच्या संदर्भामध्ये, त्यांच्या महिलांच्या प्रश्नांच्या संदर्भात. त्याला मी पण पूर्ण वेळ हजर होते आणि आपण सगळेजण खूप शॉक झालो होतो त्यावेळेला की भटक्या महिलांचे इतके प्रश्न आहेत आणि आपल्याला हा भटका समुदाय, त्यांचं जगण्याची काय काय आव्हानं आहेत आणि महिलांचे कुठले प्रश्न आहेत, हे खूप जणांसाठी नवीन होतं. आणि त्याच्याचबरोबरीने जसं मी म्हणते तसं की मी एक चळवळीची कार्यकर्ती, पण जसं मगाशी म्हटलं गेलं होतं की मध्यमवर्गीय महिला खूप जास्त लिडरशिपमध्ये आहेत. तर मला जे जाणवलेलं दोन्ही पातळीवर की आपण इनिशिएटिव्ह घेऊन तिथपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे, जे मला इथे मिसिंग वाटलं. म्हणजे संस्था संघटना सहभागी आहेत, ज्या अवेअर आहेत ते सहभागी आहेत, पण ज्या महिला हिंसेचं काम करतात किंवा महिलांचे मुद्दे घेऊन काम करतात त्यातल्या खूप कमी संस्था संघटना या तळागाळातल्या महिलांपर्यंत पोचतात. म्हणजे तळगाळ जे आहे ना, ते गावकुसाबाहेरच्या ज्या महिला आहेत ना तिथपर्यंत आपण जात नाहीत. खूपदा मला असं वाटतं, म्हणजे काल पण मी सांप्रदायिक हिंसेच्या गटचर्चेत बसले, ग्रुप डिस्कशनमध्ये होते आणि तिथे मला असं वाटलं की तिथे त्या महिलांच्या प्रश्नांच्याबद्दल चर्चाच नाही झाली. म्हणजे जातीभेदावरून होणारी जी हिंसा आहे किंवा नाकारलं जाणं आहे, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा नाही होत. खूप सगळे आपण धर्मामध्ये किंवा उच्च जाती म्हणजे ब्राह्मण मराठा किंवा हा जो भाग आहे ना तो, तर भटका विमुक्त समुदाय विजिबलच नाही आहे आणि तो मला इथेही फारसा विजिबल दिसला नाही. ती स्पेस मला इथे दिसली नाही. थँक्यू. असं तुला म्हणायचं आहे का? म्हणजे मी पॅराफ्रेज करायचा प्रयत्न करायला लागली की जे मध्यमवर्गीय लीडरशिप आहे त्यांच्याकडनं जास्त इथं आवाज आहे आणि जे असं प्रकारच्या ग्रासरूट्समध्ये राहणारे बायका आणि त्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी सुद्धा अजेंडामध्ये जागा करणं गरजेची होती, असं तुझं म्हणणं आहे का? हां, 1 मिनिट. हां, त्यांचं जाणं काम करणं ते प्रत्येक व्यक्तीनं ठरवावं, परंतु मला वाटतं की त्यांची आवाज इथं असणं हे मला असं वाटतं की एक मिनिट, इथं उल्का हात वरती ठेवली होती. मला असं वाटतं की परिषद म्हणून आपली पण जबाबदारी होते की आपण पण तिथपर्यंत खालपर्यंत जायला पाहिजे. माझं नाव उल्का महाजन, रायगड जिल्ह्यातून आली. या परिषदेमधून जो विविध चळवळींशी संवाद अशी जी अपेक्षा होती त्या संदर्भात मला काही मुद्दे मांडायचे आहेत. एकतर आत्ता 50 वर्षामध्ये
विविध समूहातल्या विविध घटकातल्या स्त्रियांचं जगणं कसं बदललं, संघर्ष कसे बदलले, याचा आढावा या परिषदेमध्ये घेतला जाणं अपेक्षित होतं. आणि त्यामध्ये 3 प्रमुख गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात बदलल्या. एक तर नवीन आर्थिक धोरण ज्याचा फटका वेगवेगळ्या समूहांना बसतोय. दुसरं वाढता सांप्रदायिकवाद आणि जातीयवाद. आणि तिसरं विकास म्हणून जे एक दडपण आणि भ्रामक विकासाच्या नावाखाली येणारा जो दहशतवाद आहे, त्याचा फटका जो वेगवेगळ्या जाती समूहांना बसतोय, तो कसा आणि त्या समूहातल्या स्त्रिया कशा झगडतायत, कसा संघर्ष करतायत, कसं आपलं विश्व जगतायत, जगण्याकडे बघायची वेगळी उमेद कशी मिळवतायत, नजर कशी मिळवतात. म्हणजे स्त्रीवादाचा पट जर रुंदावायचा असेल तर स्त्रीवादाने हा संपूर्ण एका मोठ्या पटाचा नजरिया आपल्यामध्ये सामावल्याशिवाय स्त्रीवाद उन्नत दिशेने पुढे सरकणार नाही. तर त्यामुळे चळवळींना जोडून घ्यायचं म्हणजे काय, तर हा स्त्रीवादाचा पट उन्नत करणं. मला असं वाटतं याच्या आधी झालेलं सत्र हे त्या दिशेने जाणारं सत्र होतं. म्हणून पुन्हा एकदा जरा जोरदार टाळ्या वाजूया, कारण त्यांनी जो एक पट मांडला आणि त्याचं एक वैशिष्ट्य मला असं वाटलं की अस्मितावादी न होता, म्हणजे स्त्रियांचे प्रश्न असं जरी म्हटले तरी त्या जाती समूहांचे ते अस्मितावादी दिशाकडे जातात. आणि अस्मितावादाची अनेक वेळा दिशा ही असते की आम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहोत. ते त्यांच्यापेक्षा केल्याशिवाय अस्मितावादाची चळवळ पुढे जात नाही. मला त्या सत्रात जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ही की त्यात असा अस्मितावाद नव्हता. तो एक सर्वसमावेशक होता आणि अतिशय उन्नत पट असं स्त्रीवादाचा रुंदावणारा होता. तसे विचार आणि अनेक समूहांमध्ये अशा स्त्रिया काम करतायत, झगडतायत, पट उंचावतायत. त्यामुळे तो आढावा आणि वेध घेणं हा या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा उद्दिष्ट असायला हवा होता. दुसरी माझी सूचना अशी आहे की आपण इथून जो कार्यक्रम घेऊन जाणार आहोत विविध चळवळीतल्या कार्यकर्त्या, त्यांनी म्हणजे आपण विकेंद्रित स्वरूपात काम करतोय, पण जेव्हा प्रचंड मोठं आव्हान वैदिक हिंदू धर्माला दिलं गेलं, त्यातून जी वारी निर्माण झाली सर्व जाती समूहांची आणि एक विद्रोह मांडणारी, तो एक ऐतिहासिक ती वाटचाल आहे. मला असं वाटतं की 50व्या स्त्रीवादात म्हणजे आपण स्त्रीमुक्ती चळवळीचं 50वं वर्ष साजरं करताना असा एक विचार, म्हणजे त्याच प्रकारची वारी असली पाहिजे असं नाही, पण तो विचार जसा वाहत आला शतकानुशतकं, तशी त्याची परंपरा जर स्त्रीवादी चळवळीला घालायची असेल तर विकेंद्रित स्वरूपात पण तरीही एक सामायिक विचार घेऊन जाणारा असा उपक्रम महाराष्ट्राला देता आला पाहिजे. आणि जो आपण महाराष्ट्रात देऊ त्याची प्रतिबिंब, त्याचे आणखीन वेगवेगळे फॉर्म भारताच्या अनेक राज्यांमध्ये होऊ शकतील. त्यामुळे मी कालच्या कार्यक्रमात पण एक सुचवला होता की आपण सगळ्यांनी परत जाऊन आपल्या ठिकाणी हे करायचं आहे. करता येईल का बघा. चावडी सावित्री फातिमाची. आपापल्या गावात चावड्या असतात, तिथे फक्त पुरुषांची मक्तेदारी आहे, पुरुषी दृष्टिकोन आहे आणि भांडवली दृष्टिकोनाने भरलेला तो दृष्टिकोन आहे, पितृसत्ताक आहे. त्या दृष्टिकोनाला आव्हान देणारं वेगळं काहीतरी आपल्या गावात, आपल्या शहरात, आपल्या वस्तीत चावडीसारखी जी जागा आहे ती सर्व धर्मीय सर्व जातीय महिलांनी ऑक्युपाय करणं, त्या चावडीवर मिळवणं आणि तिथे आपले प्रश्न मांडण्याचे वेगवेगळे उपक्रम, जितकी कल्पकता राबवता येईल तेवढी कल्पकता घ्या. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण व्यक्त होऊ शकू. पण असा जर आपण एक महाराष्ट्रभर चालवला आणि सतत एकमेकांना रिपोर्ट करत राहूया, सांगत राहूया, एकमेकींच्या अनुभवातून शिकत राहूया आणि त्या सगळ्यामधून एक चळवळीचा पट रुंदावत जाईल. त्यामुळे तो अशा प्रकारचा एक उपक्रम घेण्याची गरज आहे. धन्यवाद. नमस्कार, मी मीना बाग, शिवप्रेरणा बहुउद्देशीय संस्था भडगाव, जळगाव जिल्ह्यातून महिला असोसिएशनची एक सदस्य म्हणून कार्यकर्ते आलेली आहे. मी ग्रामीण भागात काम पाहते आणि ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो जाता की घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढलेलं आहे. पण त्या घटस्फोटाच्या प्रमाणामुळे सगळा जो त्रास आहे त्या महिलांवर जास्त झालेला आहे. कारण त्या घटस्फोटित महिलेला ना माहेरचे लोक आसरा देत ना सासरचे लोक आसरा देत. आणि अन्याय म्हणजे तिच्या मुलांवर होतात की तिचं बाळ लहान घरी टाकून कोणाजवळ टाकून कामाला जाऊ नाही शकत. शहरी भागात पाळणा घरं असतात, मुलांसाठी महिलांसाठी शेल्टर होम असतात, पण अशा महिलांसाठी ग्रामीण भागात काहीच व्यवस्था नसते. तर अशा महिलांच्या प्रश्नांना पण थोडंसं उजाळा आपण आपल्या परिषदेच्या मार्फत दिलं पाहिजे आणि त्यांच्या मुलांना न्याय मिळण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. ग्रामीण भागात पण पाळणा घरं उपलब्ध झाली पाहिजे त्यांना. कारण जी शिकलेली महिला असते ती शहरात कामाला जाऊ शकते, पण जी ग्रामीण भागातली
4थी ते 8वीपर्यंत शिकलेली महिला आहे, तिला शेती कामाशिवाय किंवा मजुरी कामाशिवाय पर्याय नसतो, अशा महिलांना पण न्याय मिळाला पाहिजे आपल्या परिषदेमधून. आणि दुसरा प्रश्न असा होता की जेव्हा आपण काम करत असतो तर म्हणजे महिलांवर खूप अत्याचार होतात, लहान मुलींवर पण अत्याचार होतात, त्यांना मारून टाकलं जातं, पण त्यांची फास्ट ट्रॅक कोर्टात कार्यवाही करून लगोलग जर त्यांना सजा झाल्या तर असे प्रकार उद्भवणार नाहीत आणि लहान मुलींवरचे अत्याचार थांबतील. ग्रामीण भागात फक्त 2-4 दिवस बातम्या चालतात आणि प्रकरणं दाबली जातात, त्याला पण न्याय मिळायला पाहिजे. बरं, माझं एक सूचना आहे, 3 मिनिट थोडं जास्त व्हायला लागली, 2 मिनिटं देऊया. ओय टाईमकीपर, 2 मिनिटं बरं का, कारण आणि तुम्ही 2 मिनिटात तुमचं जे काय म्हणणं आहे प्लीज सांगा, नाही तर हे इतके जे लोक आहेत ना त्यांना न्याय मिळणार नाही. आणि उल्काला मला एकच म्हणायचं आहे, सांगली जिल्ह्यात आमच्यात तरी असं परिस्थिती आहे, विद्रोही महिला संघमध्ये आम्ही काम करत असताना लग्न झालेली मुलगी चावडीत येता कामा नये असं विचार करण्याची पद्धतच आहे. त्या पोरीनं येऊच देत नाहीत, काही करा तुम्ही, नाही, परंतु चावडीत आणणं हे इतकं चांगलं उपक्रम आहे, ते कसं करणार आपण ते बघणं गरजेची आहे. हॅलो, मी बोलतीये, माझं नाव संध्या मेढे, अहमदनगरमध्ये असते. संध्या मेढे, अहमदनगरमध्ये असते. आपण महिलांवर जेव्हा अन्याय होतो, अत्याचार होतो, महिलांवर म्हणा मुलींवर होता, तर त्यावेळेस जेव्हा ते पोलीस स्टेशनला जातात तर त्यावेळेस जो पोलीस असतो त्याला हे रोजचंच असतं, त्याला काही त्यांनी फरक पडत नाही. तर तो त्या महिलेला विचारतो, तुला नवऱ्याने मारलं का, कुठे मारलं, मग ते दाखव असं. तर ती एक तर आधीच तिथे प्रॉब्लेममध्ये असते, तिला ते काही दाखवणं वगैरे ह्या गोष्टी जमत नाहीत. किंवा मग कोणत्या मुलाने त्रास दिला, तू कशी काय तिथे गेली असं वगैरे ते बोलते. तर माझं असं म्हणणं आहे की तिथे स्वतंत्र महिला कक्ष हवा, कारण जर तिथे जर महिला कक्ष असेल तर ती जी मुलगी असते ती बोलू शकते, ती दाखवूही शकते. आणि त्याच्यामुळं जवळजवळ 90% केसेस ह्या पोलीस स्टेशनपर्यंत जात नाहीत. मी हे काम पाहते, रोजच बघते मी, आणि मला माहिती आहे त्या तिथे गेल्या की ते लोक फार वाईट याने म्हणजे बघतात, आणि तो पुरुष असतो शेवटी, आणि ते भावना त्यांच्या संपलेल्या असतात पोलिसांच्या. म्हणून स्वतंत्र महिला कक्ष असावा. नंबर 2, आपण पाहतो सध्या कुटुंब व्यवस्था पूर्ण संपत चाललेली आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणत नाही का पुरुषच जबाबदार आहे, माझ्या मते स्त्री ही जबाबदार आहे. तर त्यासाठी जे आफ्टर मॅरेज काउन्सिलिंग असतं तर ते आपण आधी गेलं पण ही गरजेचं आहे, लग्नाच्या आधी. कारण आता कसं आहे, लग्न व्यवस्था कशी झाली आहे, एक तर मुलगा आणि मुलगी ते बोलतात लग्नाच्या आधीच, परत ते प्री वेडिंग आले, त्या बऱ्याचशा अशा गोष्टी होतात, पण तिथे सगळ्यात चांगल्या गोष्टी होतात. तिथे कळत नाही, तिला गोड बोलतात, घरातले म्हणा, तो मुलगा म्हणा किंवा इतर सगळेच जण तिला खूप छान वस्तू देतात, सगळं देतात, त्याच्यामुळे ती खुश असते. तिला वाटतं की लग्न म्हणजे खूप ही पुढची ही परिस्थिती ही आपली अशीच असेल, मग त्याच्यामुळे तिला खुश असते ती. पण ती लग्नानंतर तिथे गेल्यानंतर तिचे सगळे प्रॉब्लेम चालू होतात. तर त्यामुळे लग्नाच्या आधीचं काउन्सिलिंग ठेवणं गरजेचं. ओके.